सुप्रभात सगळ्यांना. आज तारीख आहे 9 डिसेंबर 2025 आणि आज आपला आहे डे 5 रॅपिडोमधून 1,00,000 रुपये ऑन करण्याचा. आणि सकाळचे बरोबर 10 वाजले जाता आणि आता आपण करतोय रॅपिडो ऑन. चल भाई, अजून आपण प्लॅन घेतला नाही आहे, तर झिरो कमिशनचा प्लॅन आहे ना, आपण ॲक्टिव्ह करून टाकू. कुठे गेला इन्सेंट सबस्क्रिप्शन? आयुष्य बस 7 दिवस, 5 दिवसाचा आपल्याला प्रेफरेबल आहे. 5 दिवसाचा ॲक्टिव्ह करून टाकू. तर हा 109 रुपयाचा प्लॅन घेतल्यावर फक्त आपल्याला कमिशन 0 लागतो. फक्त पर राईडच्या मागे फक्त GST ॲप्लिकेबल होते. चला, प्लॅन घेतला आहे आपण 5 दिवसाचा. पहिल्या राईडची आता वाट बघू. गो ऑन. इथे आपण सेट करू ठाणे वेस्ट, नको वागड इंडस्ट्रियल एरिया ऑन करू. हिरानंतर नाही पहिलीच राईड मोठी उचली आपण इंटरनेट मॉलपासूनची. चला, तर पहिलीच राईड आपल्याला भेटलेली आहे इंटरनेट मॉलपासून. हो, इंटरनेट मॉलपासून आहे. चला, पटकन आपली ऑर्डर आहे ती पिक करूया आणि जाऊया. सध्या गाडीमध्ये पेट्रोल तर ऑलरेडी होतं, तर आहे ना, आता रॅपिडो चालू करून तर आपल्याला ऑलमोस्ट 5 दिवस झालेत. तर 5 दिवसामध्ये जो पेट्रोलचा खर्च आला आहे ना, आपण 2 वेळा 300-300चा पेट्रोल भरले. आणि आता मध्ये गावाला गेलो होतो, त्याचा ऑलरेडी पेट्रोल तर आहे गाडीमध्ये. त्याचा खर्च मी ह्या रॅपिडोच्या ह्याच्यामध्ये धरला नाही आहे. तरी पण आता ह्याचा अंदाज पकडून चालतो आहे की आपल्या गाडीमध्ये ऑलमोस्ट 300 रुपयाच्या जवळचाच पेट्रोल आहे ते राहिले. आणि गेले 4 दिवसाची जी अर्निंग होती ती आपली 2,721 रुपये होती. आणि आज आपल्याला पहिलीच मोठी राईड भेटली 150 रुपयाच्या आसपासची. तर सध्या तरी आता फोकस राहील की मोठ्या राईड्स उचलायच्या, म्हणजे लाँग रूटच्या. तर कारण लाँग रूटच्या राईड उचलल्या तरच मला प्रॉफिटेबल आहेत. कारण जवळजवळच्या राईडमध्ये पण उचलू शकतो जवळच्या राईड, तर जवळच्या जर पॉसिबल असतील तर. जर माझ्या घराजवळच्या रिटर्न जाताना असतील, नाहीतर कुठली भेटत नसेल, टार्गेट अचीव करत असेल, तर मी त्या राईड्स उचलू शकतो. सध्या तरी जे न्यूजमध्ये आजकाल जे वातावरण चाललं आहे रॅपिडोच्या बॅनच्या विषयावरती, तर सध्या तरी मला कमेंट आल्या होत्या की फोन तुझा जो आहे फोन माउंट लावू नको इथे. पोलीस मामाने बघितलं तर इन्क्वायरी होते, थांबून चौकशी वगैरे करतायत. त्यापेक्षा बेटर आहे की फोन मी लावत नाही. इथून डिरेक्टली निघतो, आपल्याला जायचं इंटरनेटच्या इथे. तुम्हाला कुठे पवईला जायचं आहे ना, हिरण? ठीक आहे, तुम्हाला लोकेशन माहिती आहे कुठे एक्झॅक्ट? कारण आहे ना, फोन इथे लावू शकत नाही आहे मी. हां हां, मला लोकेशन सांगा तुम्ही तशी. प्रकारे पहिली ऑर्डर आपण ड्रॉप केलेली आहे आणि आजची पहिली अर्निंग झाली आहे 147 रुपये. गोदरेज प्लॅन तो घटकोपर वेस्ट. आता ना, इथून आता काही ऑर्डर्स नाही घेत आहे मी आता इथून पळतो आहे सरळ ठाण्यामध्ये आता खेळणार मी. आजच्या दिवसाची सेकंड राईड पण आपल्याला मिळालेली आहे 60 रुपयाच्या आसपासची. तर त्यांना सोडायचं आहे पोखरणला. तर इथून ते अष्टविनायक चौकजवळ ते उभे आहेत, त्यांना पटकन पिक करायचे आणि सोडायचे. चला, तर आपण आहे ना लोकेशन जवळ तर पोचलो आहोत. इकडे सावलीत थांबू. हे पिन सांगून टाका ना मॅम. बस, तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं मॅम? अच्छा, वर्तकनगरच्या रोडला का इकडे? चला, आपल्याला आजच्या दिवसाची आहे ना तिसरी राईड पण मिळालेली आहे 134 रुपयाची. तर इथून आपल्याला जायचं त्यांना पिक करायला. इथून 2 किलोमीटरवरतीच आहे. त्यांना पिक करू, त्यांना जायचं कन्नमार नगर विक्रोळीला. माहिती आहे मला. पटकन आपल्या राईडला पिक करू, कन्नमार नगरला सोडू. बघू आजची किती होते. चला, आजच्या 2 राईडमध्येच आपले 200 रुपये झालेले आहेत मस्तपैकी. आज एवढं जास्त मोठं टार्गेट ठेवत नाही मी, आज कमीचा टार्गेट ठेवतो. राईट, शिवम सरांना कॉल करू. तो कुठे आहे? हे माझी डिटेल आहे. हां, झालं हां. चला, आता कन्नमवार नगरमधून आपण निघालो आहे आणि आता आपण जातो आहे ठाण्याला, परत कोपरीला, ठाणे ईस्टला. तिथून जर कुठली राईड मिळाली मोठी तर ती पुन्हा पिकअप करू. आज जास्त काय नाही, 400 ते 450 रुपये करू आणि जाऊ.
कारण आज फ्यूल पण नाही गाडीमध्ये. आज सकाळी जेव्हा ऑफिसवरून येत होतो ना तरी 2-3 रायडर्स भेटले, तर त्यांनी पण सजेस्ट केलं की असं काही पकडत वगैरे नाही आहे, सगळ्या अफवा आहेत सध्या, ते तर बिंदास करतायत. बघू आता जोपर्यंत बातम्यामध्ये कुठला येत नाही आहेत, नाहीतर कुठे इंटरनेटवर असं काही पकडलं असतं ते इंस्टावरती नाहीतर कुठे यूट्यूबवरती लगेच हायलाईट झालं असतं. तरी पण आम्ही सांभाळून अशा राईड्स घेतो आहे. बघू चला आता ठाण्याला जाऊ आणि पुढच्या राईडचे बघू कुठली मिळते का. आपल्या इथली मिळायचं राईड तर वेल अँड गुड. तिला पोचलेले आहेत, इथे ऑन करू आणि बघू कुठला मिळते का ऑर्डर. चला आजची आहे ना 4थी ऑर्डर पडलेली आहे आपल्याला. इथून इटर्निटी मॉलपासून आहे ते विजी कॉलेजला जायचं आहे मुलुंड ईस्टला. तर 4थ्या ऑर्डरला पिक करू, ह्यांना सोडू आणि बस तिथून शेवटची नंतर घरी जाऊ सरळ. चला पोचलो तर आहे. आता कस्टमर कुठे आहे आपला? देवरत. हॅलो, हां कुठे उभे आहे दादा? हां नाही ब्लॅक, अच्छा ब्लॅक, हां एंटॉर काही मागेत आहेत. हो ते या. OTP सांग ना पहिला. 7 हां कॉलेज कुठलं आहे रे तू? केळकर ना. ते एखादं पेमेंटच नव्हतं होत. नाही रे लास्ट टाइम एकाला सोडलं होतं. रेटिंगचं ऑप्शन येईल तुला. आपण आहेत आता केळकर कॉलेजजवळ आणि इथून आपण आपली 4थी राईड पण आपण ड्रॉप केली इथे. आणि आजची जी आपली टोटल अर्निंग आहे 4 राईडची ती टोटल झाली आहे 378 या 379, म्हणजे 380 रुपये आज आपण कमवले आहेत, जवळ 400 रुपयाच्या आसपास. आणि आपण आपले दिवस आता 5 दिवस कंप्लीट झाले आहेत रॅपिडो करून. तर आपली 5 दिवसाची टोटल अर्निंग आहे हे 3099 रुपये एवढी झाली आहे, म्हणजे 3100 रुपये राऊंड फिगर. आणि आपल्या गाडीचा स्पीडोमीटर आहे ना खराब आहे, तर इथे डॅशबोर्डमध्ये जो टाईम येतो तर फक्त आपण किती टाईमला सुरू केलं होतं ते मी नोटीस केलं होतं. 38,330 होते तेव्हा आपण सुरू केलेलं आणि आता 38,382. आणि अजून ते 10 किलोमीटरची राईड होती ती आपण केली, तिचं कॅल्क्युलेट केलं तर आपण आज टोटल जी आहे 100 किलोमीटरच्या आसपास आपण राईड केलेली आहे. आणि 100 किलोमीटर राईड करून आपण कमवले आहे 400 रुपये. चला तर आपल्या रॅपिडो राईडचा डे 5 पण आता कंप्लीट झाला. तर आता घरी पळतो, जेवतो, आराम करतो आणि मी तुम्हाला भेटेन आता डे 6मध्ये. आता बघूया उद्या किती अर्निंग करतो, कारण आता सांभाळून अर्निंग करावी लागणार आहे, कारण रॅपिडोचा जोपर्यंत इश्यू सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत अशा थोड्या छोट्या मोठ्या अमाऊंटमध्येच खेळावं लागणार आहे आपल्याला. चला तर भेटू आपण डे 6मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.